ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। राज्यात मोठी बातमी, मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द। मुख्यमंत्र्यांचे आदेश, मंत्रालय आणि राज्यातील विविध विभागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने झालेल्या प्रतिनियुक्ती व मौखिक आदेशावरील नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना 10 सप्टेंबर 2026 पर्यंत मूळ कार्यालयात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मंत्रालयासह राज्यातील विविध विभागांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची आता झाडाझडती सुरू झाली। अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या आणि प्रतिनियुक्तीनंतर असलेले अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। नियम प्रक्रिया न पाळता मंत्रालयात करण्यात आलेल्या उसनवारी, प्रतिनियुक्ती तसंच मौखिक आदेशावरील नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना 10 सप्टेंबर 2026 पर्यंत मूळ कार्यालयात परत पाठवण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिलेत आणि न परतल्यास वेतन बंद करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मंत्रालयातील विविध विभागांसह मंत्रालयाबाहेरील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत। काही अधिकारी तर जवळपास 10 वर्षांपासून त्याच विभागात महत्त्वाच्या पदावर असल्याचं समोर आलं। त्यामुळे प्रशासनात दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या हितसंबंधाच्या साखळीवरही प्रश्न उपस्थित झाला। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्रालय आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आढावा घेण्यात आला। कोणता अधिकारी किती वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहे, कोणत्या पदावर आहे, त्याची बदली किती काळापासून प्रलंबित आहे याची माहिती संकलित करण्यात आली आणि त्यानंतर या प्रक्रियेत एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सुमारे 314 अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली। दरम्यान या संदर्भातील माहिती समोर आल्यानंतर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यात आलेले एक मोठा निर्णय यावेळेस घेण्यात आला। प्रतिनियुक्तीवरील जे अधिकारी मंत्रालयात बसले होते त्यांना आता आपापल्या मूळ जागांवर मूळ ठिकाणी जावं लागणार आहे। आता नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।